बोल. आज अचानक माझ्याकडे येणं केलंस. अण्णा, मला माहितीये मी तुम्हाला खूप त्रास देते. मी काय करू? मी कशी वागू ना माझं मलाच कळत नाही. या सगळ्यातून मला काही मार्गही सुचत नाही. मन खूप उदास असतं. आणि अशा वेळी ना मला फक्त तुमचाच आधार वाटतो. काही हरकत नाही. अगं, एकमेकांचा आधार घेत आणि एकमेकांना आधार देत देतच माणूस जगत असतो. सांग, काय झालं? अण्णा, ज्या व्यक्तीवर आपण अगदी मनापासून प्रेम करतो त्याच व्यक्तीला आपण सर्वात जास्त मनस्ताप देतोय. त्याला त्रास देऊन त्याचा अंत पाहतो. असं का करतो आपण? आणि ही गोष्ट कळून सुद्धाही त्यावर काहीच उपाय करू शकत नाही. या सगळ्यामुळे ना मला खूप अस्वस्थ वाटतं. यातून काहीतरी मार्ग सांगा मला अण्णा, प्लीज. हे बघ मुक्ता, हे सगळं तुला कळतंय म्हणजे तुझा अर्धा प्रश्न सुटला असं म्हणायला हरकत नाही. असं असतं मुक्ता की माणूस जेव्हा म्हणतो की समस्या आहे तेव्हा तो त्याचं कारण म्हणून जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो ते बोट स्वतःकडेच रोखून समस्या सोडवण्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी हे त्याला समजत नाही. किंबहुना हे त्याला समजूनच घ्यायचं नसतं. मला कळतंय अण्णा, पण माझ्या बाबतीत ना अगदी वेगळी परिस्थिती आहे. माझ्या आयुष्यातल्या समस्या माझ्यामुळेच निर्माण झाल्यात. तरी सुद्धा मला त्यांच्यावर उपाय सुचत नाही. उपाय नेमका आता मला सांगता येणार नाही, पण फक्त एवढंच सांगतो मुक्ता की स्वतःचं मनस्वास्थ्य जपणं हे स्वतःच्याच हातात असतं. अगं, आपली मनशक्ती आपणच वाढवू शकतो. तू एक कर, गडबडून जाऊ नकोस, धीर सोडू नकोस. परिस्थितीचा नीट अंदाज घे आणि कुठलं वागणं योग्य हे तूच ठरव. मी प्रयत्न करीन, पण माझ्या समस्यांमध्ये माझ्या आजूबाजूची माणसंही गुंतलेली आहेत आणि त्यांच्या वागण्याचा मला खूप त्रास होतो. मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव. अगं, आपण फक्त स्वतःला बदलवू शकतो. इतरांनी कसं वागायचं, बदलायचं की नाही हे नाही ठरवू शकत. तू
तुझ्या वागण्यावर लक्ष केंद्रित कर. बघ, सगळा प्रश्न आपोआप सुरळीतपणे सुटेल. कशी दिसतीये मी? वाव, मस्त दिसतेस. आज कुठे डेट वाटतं? हो हो, कुणाबरोबर? सिद्धार्थ कामत ना भेटायचे. ओहो, मी केलेलं काम त्यांना दाखवणार आहे. बॉस बरोबर डेट? ते पण आज संडे आहे ना? संडेला सुद्धा तुझा भावी बॉस काम करतो? हो, म्हणजे तसं म्हणाले ते. बघ बाबा, म्हणजे मला तरी ह्या प्रकरणात जरा वेगळाच वास येतोय. गौरी, तुझं नाक ना जरा जास्तच सेन्सिटिव्ह झालंय. पत्रकाराचं नाक आहे ना ते, त्याला ज्यात त्यात कसला ना कसला तरी वास येत असतो. हे बघ, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी सांगते. डोंट वरी, मी माझी काळजी नक्की घेईन. मीरा, आज तुझ्याकडे असं बघून मला खूप बरं वाटतंय. कॉल सेंटरच्या प्रकरणानंतर किती डिप्रेस झाली होतीस तू. आज पुन्हा एकदा तू उत्साहानं, आत्मविश्वासानं उभी राहिलीस. खूप बरं वाटतंय. यासाठी मी तुझे आभार मानते. खरंच, फॉर्मॅलिटी म्हणून नाही, अगदी मनापासून. मी जेव्हा खचले होते तेव्हा तू मला आधार दिलास. मीरा, अगं मैत्रिणी ह्याचसाठी असतात. आपणच एकमेकींना सावरायचं आणि म्हणायचं लाईफ मस्ट गो ऑन. आता त्या दिवशीच बघ ना, विशालचा फोन आला होता तेव्हा मी किती लो झाले होते, पण तू किती छान समजावून सांगितलंस मला. अगं, आपण गप्पा काय मारत बसलोय? उशीर झाला असेल ना तुला? चल निघ पटकन, इथे बॉस तुझ्यावरती रागवेल नाही तर. चल बाय. विश मी लक. ऑल द बेस्ट. चल बाय. बाय. नीट जा. आणि येस मॅडम. एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, माणसांमधल्या नात्या गोत्यांचे पदर अगदी नाजूक पद्धतीने एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आपण नातं तोडू म्हटलं तर ते तुटत नाही, आणि एखाद्याला आपल्यापाशी बांधून ठेवू म्हटलं तरीही ते शक्य होत नाही. हा, आता एखादी व्यक्ती आपलीच असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, ती मार्ग शोधून आपल्याकडेच परत येते. माझा तुला एक सल्ला आहे. तुझ्या मनातल्या शंका, कुशंका, भीती या सर्व गोष्टी तू घरच्यांशी मोकळेपणे बोल. अगं, एकमेकांशी बोलल्यानं मन मोकळं होतं, गैरसमजही दूर होतात. तू माझ्याकडे येतेस हे घरी सांगितलं नसशीलच. घरी सगळे काळजीत असते. तू आता घरी जा आणि काही काळजी करू नकोस. सगळं काही सुरळीत होईल. या मुलीच्या बाबतीत काही गोष्टी अटळ आहेत. मी तिला धीर दिला, मार्ग दाखवला खरा, पण माझं आतलं मन सांगतंय शेवटी जे घडायचं आहे ते घडणारच. परमेश्वरा, भविष्यातल्या काही गोष्टींची मला आधी चाहूल लागते. ही मी तुझी देणगी समजू की शाप? कुठं गेली असेल ही पोर? हिनं खरंच घोर लावलाय अगदी जीवाला. सापडली मुक्ता? नाही, आम्ही सगळीकडे बघितलं पण नाही सापडली. मला वाटलं आम्ही तिकडे शोधतोय, आम्हाला ती घरी आली असेल. नाही हो, अजून नाही आली घरी ती.
मला वाटतं आपण वाट बघण्यात अर्थ नाही. आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला हवी. तुम्हाला काय वाटतं मासाहेब? ठीक आहे. ताई आत्या, कुठे होतीस ग बाळा? सगळेजण शोधतायत तुला, काळजी करतायत तुझी. मी चुकले, मला माफ करा प्लीज. I'm sorry. मुक्ता, आय एम सॉरी. काल मी तुझ्या मनाविरुद्ध वागलो म्हणूनच तू अशी निघून गेलीस ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी तू का म्हणतोय सागर? माफी तर मी तुझी मागायला हवी ना. मला माहितीये चूक तुझी नाहीये, सगळी चूक माझी आहे. मुक्ता, चूक कोणाची आहे हा वाद घालण्यात काही फायदा आहे का? हे आता मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की ह्या पुढे मी अशी परिस्थिती कधीही निर्माण होऊ देणार नाही. ओके? सागर, तू खरंच खूप चांगला आहेस रे. पण तुझ्या चांगुलपणाचा मी जास्त फायदा घेणार नाहीये. सागर, मी तुला आपल्या लग्नाच्या बंधनातून मुक्त करते. मुक्ता, मुक्ता तुला काय बोलतेस? माझ्यामुळे अजून त्रास करून घेऊ नको सागर, प्लीज. मुक्ता, मला तुझी अवस्था कळते ग. तुझ्या मनात काय चाललंय ते समजतंय मला. तू मला थोडंसं समजून घे ना ग. शेवटी मी सुद्धा माणूसच आहे ना. काल माझा तोल सुटला, यात माझी काही चूक झाली का? रागाच्या भरात मी तिथनं निघून गेलो तर तू इतकी टोकाची भूमिका घ्यावीस? आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आणि म्हणूनच आपण जन्मभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय ना.
मला माहिती आहे आपल्या घरात अशी काही मंडळी आहेत ज्यांना आपलं वाईट झालेलं आवडणारच आहे. पण मुक्ता, अशा परिस्थितीत जर आपण दूर झालो तर एकमेकांपासून कायमचे दूर राहू. मुक्ता, यापुढे वेगळं होण्याचा विचारही मनात आणायचा नाही. आणि प्लीज, मला न सांगता कुठेही जायचं नाही. कळलं तुला? कळलं का तुला? चला आता डोळे पुस. पण खाली जाऊया, सगळे वाट बघत असते. सावर स्वतःला. हॅलो. नमस्कार मासाहेब, अण्णा बोलतोय. हां, नमस्कार अण्णा. मुक्ता घरी पोहोचली ना? हो, आत्ताच पोचले. माझ्याकडे आली होती. तिची समस्या काय आहे याचा अंदाज आलाय मला. तिने नेमकं नाही पण बरंच काही सांगितलं मला. आता मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगू. सांगा ना अण्णा. तुमच्या घरातल्या माणसांमध्ये परस्पर प्रेम आणि विश्वास असेल, सुसंवाद असेल, घरातलं वातावरण आनंदी असेल, घरामध्ये शांतता असेल, तर मुक्ताची समस्या हळूहळू पण निश्चितपणे सुटेल. फक्त मी सांगतोय तेवढं लक्षात ठेवा. हो, ठेवू ना.